इंट्रोडक्शन काय होता फर्स्ट पॉइंट, सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर काय हो, रेन वॉटर, सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय, रिव्हर, लेक. थर्ड आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर असेल तर काय, वेल स्प्रिंग्स. काय म्हटले हो, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये फर्स्ट पॉइंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर फर्स्ट रेन वॉटर. सेकंड सरफेस वॉटर असेल रिव्हर, लेक. रिव्हर असतील नद्या आहेत, लेक म्हणजे काय, तळे आहेत. ग्राउंड वॉटर जमिनी खालचं पाणी आहे, ग्राउंड वॉटर असेल. ग्राउंड वॉटर, ग्राउंड वॉटर असेल तर काय, वेल्स. वेल्स म्हणजे काय, विहिरी. स्प्रिंग्स म्हणजे काय, झरे आहेत. काय म्हटलं बघा, सोर्सेस ऑफ वॉटर. सोर्सेस ऑफ वॉटर असेल तर फर्स्ट रेन वॉटर. सेकंड कोणता आहे, सरफेस वॉटर. सरफेस वॉटर असेल तर काय, रिव्हर, लेक. रिव्हर म्हणजे काय, नदी. लेक म्हणजे काय, तळे. थर्ड आहे ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर असेल तर काय, वेल्स. वेल्स म्हणजे काय, विहिरी. स्प्रिंग्स म्हणजे काय, तळे. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, वॉटर क्वालिटी पॅरामीटर. पहिला वॉटर क्वालिटी पॅरामीटर आहे, त्याला आपण काय म्हणतो, पीएच. काय म्हटलंय, फर्स्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर, त्याला आपण काय म्हटलंय, पीएच. जर पीएच असेल तर काय म्हणू शकतो सांगा आपण, इट इज डिफाईन्ड ॲज नेगेटिव्ह लॉगॅरिथम. इट इज डिफाईन्ड ॲज नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. मग काय येईल फॉर्म्युला, पीएच इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आला, pH is equal to minus log to the base 10 of H plus. pH is a 6 to 9 is a permissible. काय म्हटले हो, pH 6 to 9 is permissible. नेक्स्ट बघा, सेकंड ऍसिडिटी. कुणाला म्हणतो आपण ऍसिडिटी, त्याच्यामध्ये असणाऱ्या H प्लस आयन्सला आपण काय म्हणतो, ऍसिडिक नेचर. त्याच्या वॉटरमध्ये असणाऱ्या OH मायनस आयन्सला आपण काय म्हणतो, बेसिक नेचर. मग काय सांगता येईल आपण, सेकंड पॅरामीटर ऍसिडिटी. ऍसिडिटी कुणाला म्हणतो आपण, द टोटल ऍसिडिक सबस्टन्स. कुणाला म्हणणार आहे, टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ॲज ऍसिडिटी. ऍसिडिटी कुणाला म्हणतो आपण, टोटल, सिंपल आहे एकदम, टोटल ऍसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन वॉटर इज कॉल्ड ॲज ऍसिडिटी. थर्ड अल्कॅनिटी. कुणाला म्हणणार आहे, अल्कॅनिटी. जर आपण एका OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कॅनिटी, किंवा त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, बेसिक नेचर. कुणाला म्हणणार आहे अल्कॅनिटी, इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स. कुणाला म्हणतो आपण, इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स इन वॉटर विच कॉज increased concentration of OH minus ions upon dissociation. नेक्स्ट फोर्थ बघा, फोर्थ पॅरामीटर होता, त्याला आपण काय म्हणतो, टोटल सॉलिड. वॉटरमध्ये दोन टाईपचे सॉलिड्स डिझॉल्व्ह असतात. दोन टाईपचे सॉलिड्स आहेत. पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह सॉलिड. सस्पेंडेड म्हणजे काय, जे तरंगत आहे त्या टाईपच्या सॉलिडला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड. जे विरघळत आहे त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह सॉलिड. काय म्हटलंय, टोटल सॉलिड. टोटल सॉलिड कोणाला म्हणतोय, या ठिकाणी दोन टाईपचे सॉलिड्स आहेत. पहिला सॉलिड आहे त्याला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड. दुसरा आहे त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह. दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, टोटल सॉलिड. मग काय येईल, टोटल सॉलिड कुणाला म्हणतो आपण, टोटल सॉलिड. बघा, द टोटल क्वांटिटी ऑफ सस्पेंडेड सॉलिड अँड डिझॉल्व्ह सॉलिड इज called as, किंवा टुगेदर इज कॉल्ड ॲज टोटल सॉलिड. टोटल सॉलिड इज इक्वल टू सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व्ह सॉलिड. काय डाऊट आहे का इथेपर्यंत कुणाला, पास. नो सर. नेक्स्ट पॅरामीटर एकदम सिंपल आहे. बघा आता पुढचा पॅरामीटर आहे, त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे आता ऑक्सिजनची कमतरता किंवा ऑक्सिजन किती महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोविडमध्ये आपल्याला लक्षात आलंय. बघा, जो ऑक्सिजन पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतोय त्या ऑक्सिजनला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह ऑक्सिजन. आता आपण बघणार आहे नेक्स्ट पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला बघायचं आहे ऑक्सिजन कसं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतोय. त्या प्रोसेस पुढे आहेत, इरेशन वगैरे. त्यावेळेला आपण तो ऑक्सिजन डिझॉल्व्ह कसा होणार आहे वॉटरमध्ये तो त्यावेळेला बघू. आता एवढंच लक्षात ठेवा, डीओ म्हणजे काय, डिझॉल्व्ह ऑक्सिजन. आणि क्लोराइड्स, क्लोराइड म्हणजे काय, आपल्याकडे NaCl आहे. NaCl हा महत्वाचा सबस्टन्स आहे किंवा महत्वाचा कंटेंट आहे त्याच्यासाठी, क्लोराइडसाठी. बघा, फिफ्थ आहे त्याला आपण काय म्हणतो, डिझॉल्व्ह ऑक्सिजन. डिझॉल्व्ह ऑक्सिजन ज्या मेथडने आपण डिटरमाइन करतो त्या मेथडला आपण विंकलर्स मेथड म्हणतो. हे दोन ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत. डीओ म्हणजे काय, डिझॉल्व्ह ऑक्सिजन, आणि
डिझॉल्व ऑक्सिजन ज्या मेथडने आपण डिटरमाइन करतोय त्या मेथडला आपण काय म्हणू शकतो, विंकलर्स मेथड. आणि क्लोराईड ज्या मेथडने आपण डिटरमाइन करतोय त्या मेथडला आपण काय म्हणतोय, मोर्स मेथड. दोन मेथड्स आहेत बघा. ज्या मेथडने आपण ऑक्सिजन डिटरमाइन करतोय त्याला आपण काय म्हणतो, विंकलर्स मेथड. ज्या मेथडने आपण काय क्लोराईड डिटरमाइन करतोय त्याला आपण काय म्हणतो, मोर्स मेथड. एकदम सिंपल आहे. काय म्हणणार आहे, ज्या मेथडनी आपण ऑक्सिजन डिटरमाइन करतोय त्या मेथडला आपण विंकलर्स मेथड म्हणतो. ज्या मेथडनी आपण क्लोराईड डिटरमाइन करतो त्याला आपण काय म्हणतो, मोर्स मेथड. सांगता येईल का, कोण सांगते बघू. डिझॉल्व ऑक्सिजन डिटरमाइन करण्याची जी मेथड आहे त्याला कोणती म्हणतो आपण, विंकलर्स मेथड. आणि क्लोराईड डिटरमाइन करत असो तर मोर्स मेथड. आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह या क्लोराईड मध्ये विचारला जाऊ शकतो, काय जे आपण वॉटर वापरतोय त्याच्यामध्ये 250 पेक्षा जास्त क्लोराईड असू शकत नाही. किती लक्षात ठेवायचं आपण, सिंपल लँग्वेज मध्ये 250 ppm. ppm म्हणजे आपण बघतोय पुढे पार्ट्स पर मिलियन. किती मॅक्झिमम किती पाहिजे, 250. 250 पेक्षा जास्त असेल तर ते आपण वॉटर पिण्यायोग्य वापरत नाही. बघा मग आता बघा, फिफ्थ पॅरामीटर त्याला पण काय म्हणतो, डिझॉल्व ऑक्सिजन. डिझॉल्व ऑक्सिजनचा शॉर्ट फॉर्म काय, DO. डिझॉल्व ऑक्सिजनचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी काय होतो, DO. मग काय कोणाला सांगता येईल डिझॉल्व ऑक्सिजन, कोणाला म्हणता येईल बघा. नेक्स्ट पार्ट आहे काय म्हटलं, डिझॉल्व ऑक्सिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर ऑफ वॉटर. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे वॉटरचा डिझॉल्व ऑक्सिजन. इफ पर्सेंटेज इज लेस, त्याचं पर्सेंटेज कमी झालं, देन इट बिकम डेंजरस फॉर वॉटर बायोटा. म्हणजे काय, जे वॉटर बायोटा आहेत, वॉटरवर अवलंबून असणारी सबस्टन्स आहेत, ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्याच्यासाठी तो काय डेंजरस, म्हणजे तो काय घातक आहे. बघा परत एकदा बघा, इफ पर्सेंटेज इज लेस देन इट बिकम्स डेंजरस फॉर वॉटर बायोटा. इफ पर्सेंटेज इज मोर देन इट करोड्स मेटॅलिक सरफेस. समजा डिझॉल्व ऑक्सिजन जास्त झाला आणि आयर्नवर पडला, ते पाणी कशावर पडलं, लोखंडावर पडलं, तर त्या मेटॅलिक सरफेसचं काय होतंय, करोजन होतंय. करोजन होतंय म्हणजे तो सरफेस काय होतोय, गंजतोय. आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्त करोजन कोणत्या मेटलचं होतं, तर त्याला आपण काय म्हणतो, आयर्न, किंवा त्याला आपण काय म्हणतो, लोखंड. मॅक्झिमम पर्सेंटेज मध्ये करोजन जास्त होणारा मेटल कोणता आहे, त्याला आपण काय म्हणतोय, जो मेटल आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, आयर्न आहे. सांगता येईल का बघा, डिझॉल्व ऑक्सिजन. डिझॉल्व ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, DO. काय म्हणता येईल DO मग, डिझॉल्व ऑक्सिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर ऑफ वॉटर. If percentage is less, then it becomes dangerous for water biota. Aquatic animals साठी, plants साठी तो कसा आहे, धोकादायक आहे. If percentage is more, त्याचं पर्सेंटेज जर जास्त असेल, if its percentage is more, then it corrodes metallic surface. त्या metallic surfaceचं corrosion होतं. Next part, dissolved oxygen is determined by Winkler's method. काय म्हणू शकतो आपण, डिझॉल्व ऑक्सिजन ज्या मेथडने डिटरमाइन करतो त्या मेथडला आपण काय म्हणतो, विंकलर्स मेथड. नेक्स्ट पार्ट, क्लोराइड्स. क्लोराइड कुणाला म्हणतो सांगा आपण, NaCl इज मेन सबस्टन्स इन क्लोराइड वॉटर. काय म्हणता येईल, सोडियम क्लोराइड इज मेन सबस्टन्स इन क्लोराइड वॉटर. क्लोराइड्स आर डिटरमाइंड बाय मोर्स मेथड. काय म्हटलं, क्लोराइड्स आर डिटरमाइंड बाय मोर्स मेथड. काय म्हटलंय, फिफ्थ डिझॉल्व ऑक्सिजन, सिक्स क्लोराइड. डिझॉल्व ऑक्सिजन कुणाला म्हणतो आपण, डिझॉल्व ऑक्सिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर ऑफ वॉटर. If percentage is less, then it becomes dangerous for water biota. If percentage is more, then it corrodes metallic surface. Dissolved oxygen is, काय म्हणता येईल सांगा, dissolved oxygen is determined by Winkler's method. Next 6 chlorides. Chloride असेल तर काय सांगतो आपण, NaCl is the, काय म्हणता येईल, NaCl is the main substance in chloride water. Chlorides are determined by Morse method. कोण सांगतोय, एक जण रॅन्डमली फास्ट. Dissolved oxygen, DO. Dissolved oxygen is one of the most important quality parameter of water. If its percentage is less, then it becomes dangerous for water biota. If its percentage is more, then it corrodes metallic surfaces. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides.
NaCl is the main substance in chloride water. Chlorides are determined by Mohr's method. Good. Next. Muli, girls. Dissolved oxygen. Dissolved oxygen is one of the most important quality parameter of water. If its percentage is less, then it becomes dangerous for water biota. If its percentage is more, then it corrodes metallic surfaces. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides. NaCl is the main substance in chloride water. Chlorides are determined by Mohr's method. Next. Good. कौन है रैंडमली आणखी नेक्स्ट एग्जाम हाँ यश यश आवाज येत नाही तुमचा Dissolved oxygen. Dissolved oxygen is one of the most important quality parameter of water. If its percentage is less than, it becomes dangerous for water biota. If its percentage is more, then it corrodes metallic surfaces. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides. NaCl is main substance in chloride water. Chlorides are determined by Mohr's method. हाँ ठीक आहे मुलीमध्ये एग्जाम अनुजा A04 Dissolved oxygen. Dissolved oxygen is one of the most important quality parameter of water. If its percentage is less, then it becomes dangerous for water biota. If its percentage is more, then it corrodes metallic surfaces. Dissolved oxygen is determined by Winkler's method. Chlorides. NaCl is the main substance of chloride water. Chlorides are determined by Mohr's method. ठीक आहे राईट करा दोन पॅरामीटर राईट करा नेक्स्ट पुढे बघू आपण कंप्लीट झालं की लगेच सांगायचं झालं सर हा मुलीमध्ये रिप्लाय द्या येस सर झालं कंप्लीट झालं हो बघा आता कोणते कोणते वॉटर क्वालिटी पॅरामीटर आहेत न बघता सुद्धा सांगता येईल आपल्याला पहिला कोणता आहे pH सेकंड आहे acidity थर्ड आहे अल्कॅनिटी फोर्थ आहे टोटल सॉलिड फिफ्थ आहे डिझॉल्व सॉलिड डिझॉल्व ऑक्सिजन आणि लास्ट आहे त्याला आपण काय म्हणतो क्लोराइड्स येईल का सांगता बघा नेक्स्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर बघा दोन टेस्ट असतात त्याला आपण काय म्हणतोय बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असेल तर त्याचा शॉर्ट फॉर्म काय BOD आणि दुसरा आहे त्याला आपण काय म्हणतोय केमिकल ऑक्सिजन डिमांड किंवा त्याला आपण काय म्हणतो COD बघा कोणते दोन आहेत पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो BOD सेकंड आहे
केमिकल ऑक्सिजन डिमांड किंवा त्याला आपण काय म्हणतो सीओडी सांगता येईल का? बीओडी म्हणजे काय? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सेकंड आहे सीओडी म्हणजे कोणता आहे? केमिकल ऑक्सिजन डिमांड. सांगता येईल? हा, 3 शॉर्ट फॉर्म बघितले आपण. डीओ म्हणजे काय? डिझॉल्व ऑक्सिजन. बीओडी म्हणजे काय? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सीओडी म्हणजे काय? केमिकल ऑक्सिजन डिमांड. हा बघा, फर्स्ट त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आता ही टेस्ट कुणासाठी घेतली जाते? सिवेज किंवा त्याला आपण काय म्हणतो? वेस्ट वॉटर. सिवेज कोणाला म्हणतो आपण? जे गटारीमधलं पाणी आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो आपल्या मराठी लँग्वेजमध्ये सांडपाणी आहे. गटारीचं पाणी असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? सिवेज ऑर एनी वेस्ट वॉटर. बघा, सिवेज ऑर एनी वेस्ट वॉटर कंटेन्स, त्यामध्ये 2 टाईपच्या बॅक्टेरिया आहेत. कोणत्या आहेत? पहिली एरोबिक, दुसरी अनएरोबिक. एरोबिक असेल तर काय म्हणतो आपण त्याला? इन प्रेझेन्स ऑफ एअर. अनएरोबिक असेल तर इन ॲब्सेन्स ऑफ एअर. कोणत्या 2 बॅक्टेरिया आहे तो? प्रेझेन्स ऑफ एअर असेल तर त्याला आपण एरोबिक म्हणतो. ॲब्सेन्स ऑफ एअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. ते काय करतायत? ऑक्सिडेशन करतायत. कोणाचं ऑक्सिडेशन करतायत? ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट इन वॉटर. सांगता येईल का? बघा, सिवेज किंवा वेस्ट वॉटर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? गटारीच पाणी वगैरे असेल तर त्या पाण्यामध्ये 2 टाईपच्या बॅक्टेरियाज आहेत. पहिला टाईप आहे त्याला आपण म्हणतो एरोबिक. सेकंड टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक. प्रेझेन्स ऑफ एअर असेल तर त्या बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो? एरोबिक. ॲब्सेन्स ऑफ एअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक. मग बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर त्याला आपण काय म्हणतोय? जर ऑक्सिडेशन आपण बाय युझिंग बॅक्टेरिया जर आपण बाय युझिंग बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून सिवेजचं ऑक्सिडेशन केलं तर त्या टाईपला आपण काय म्हणतो? बीओडी. त्याचं काय समजा ड्रायव्हर लोक हा, प्रसाद. येईल का सांगता बघा? काय सांगतो आपण बघा परत एकदा. सिवेज किंवा वेस्ट वॉटर आहे म्हणजे काय? नको असलेलं वॉटर आहे किंवा आपण काय म्हणतोय गटारीचं वगैरे पाणी आहे. त्याच्यामध्ये 2 टाईपच्या बॅक्टेरिया असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. पहिला टाईप एरोबिक. एरोबिक म्हणजे काय? इन प्रेझेन्स ऑफ एअर. सेकंड टाईप आहे अनएरोबिक, इन ॲब्सेन्स ऑफ एअर. ते काय करतायत? ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतायत. ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतायत म्हणजेच काय होतंय? ऑक्सिडेशन होतंय. ऑक्सिडेशन जर झालं तर त्या टाईपला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. जर आपण बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम न वापरता आपण काय केलं बघा? डायरेक्ट आपण केमिकल यूज केलं. काय केलं आपण? डायरेक्ट केमिकल यूज केलं. आणि कुठलं केमिकल यूज करतो आपण? K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट. काय? कोणतं केमिकल वापरतो? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो, बॅक्टेरिया यूज करतो. जर बॅक्टेरियाच्या साह्याने आपण ऑक्सिडेशन केलं तर त्याला बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतो आपण. जर आपण केमिकल यूज केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? केमिकल ऑक्सिजन डिमांड. आणि या ठिकाणी आपण काय वापरतो? कोणतं केमिकल वापरतोय? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि कोणता आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट? K2Cr2O7 किंवा त्याला आपण काय म्हणतो? पोटॅशियम डायक्रोमेट. येईल का लक्षात? बघा डिफरन्स बिटवीन बीओडी अँड सीओडी. कोण सांगतंय हो? बीओडी म्हणजे काय? फास्ट. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सीओडी म्हणजे काय हो? केमिकल ऑक्सिजन केमिकल ऑक्सिजन डिमांड. हा, बीओडी मध्ये किती टाईपच्या बॅक्टेरिया आहेत? 2, एरोबिक अँड अनएरोबिक. हा, एरोबिक कुणाला म्हणायचं? इन प्रेझेन्स ऑफ एअर. आणि अनएरोबिक कुणाला म्हणायचं? इन absence of एअर. हा, ठीक आहे, एवढं लक्षात आलंय. म्हणजे बघा काय म्हणता येईल बघा परत एकदा. बीओडी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किंवा त्याला आपण काय म्हणतो? बीओडी. मग बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असेल, बीओडी असेल तर बघा फर्स्ट सेंटेन्स काय? सिवेज ऑर एनी वेस्ट वॉटर कंटेन both aerobic and anaerobic bacteria, microorganism which can bring about the oxidation of organic compound present in it. Second, when this decomposition takes place, when
this decomposition takes place in presence of full of oxygen. The some non-objectionable stable end products such as carbon dioxide, sulfates, orthophosphate and nitrates produces is called as aerobic decomposition. एकदम सिंपल डेफिनेशन आहे बघा. ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 काय म्हटलंय, ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 प्रोडक्ट हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. बघा जर एखादी रिॲक्शन झाली, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला, सल्फेट बाहेर पडले, फॉस्फेट्स किंवा नायट्रेट्स बाहेर पडले, तर त्याचा जो ऑर्डर आहे ते काय नॉन ऑब्जेक्शनेबल आहे. आपल्याला माहित आहे जर H2S असेल तर त्याचा जो ऑर्डर आहे त्याला पण काय म्हणतो ऑब्जेक्शनेबल ऑर्डर आहे. काय म्हणतोय, कार्बन डायऑक्साईड, सल्फेट, फॉस्फेट, नायट्रेट्स असतील तर त्याचा जो ऑर्डर आहे तो काय नॉन ऑब्जेक्शनेबल आहे. जर आपण H2S जर आपण लॅबमध्ये प्रिपेअर केलं त्याचा जो असतो आहे ऑर्डर त्याला आपण काय म्हणतो ऑब्जेक्शनेबल. म्हणजे जर ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळायला पाहिजे, प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. हा डिकम्पोजिशन करतो म्हणजे आपल्याला सिवेजचं ब्रेकिंग करायचं आहे. ब्रेकिंग करायचं आहे. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन. विघटन म्हणजे काय आपल्याला ब्रेक करायचं आहे, सिवेज ब्रेक करायचं आहे. आणि तो कधी ब्रेक होणार आहे, जर आपण फ्री ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला. जर आपण ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला तर काय होणार आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं सिवेजचं ऑक्सिडेशन होत आहे. जर ऑक्सिडेशन झालं जो प्रोडक्ट तयार होतोय प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. आता याला आपण काय म्हणतो, इन प्रेझेन्स ऑफ फ्री O2 म्हणजे काय, इन प्रेझेन्स ऑफ एअर आहे. याचे सेकंड रिॲक्शन काय, इन ऍब्सेन्स ऑफ एअर. काय गेलो सेकंड, त्यालाच आपण काय म्हणतो बघा अनएरोबिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॅटर इन ऍब्सेन्स ऑफ एअर. इन ऍब्सेन्स ऑफ एअर असेल प्रोडक्ट्स हॅव्हिंग ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. आणि कोणता ऑर्डर येतो, H2S असेल, मिथेन असेल, अमोनिया. हे लक्षात. हा मग बघा BOD. BOD म्हणजे काय, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. एकदम सिंपल आहे, ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 इन प्रेझेन्स ऑफ एअर. फ्री O2 आहे म्हणजे काय, इन प्रेझेन्स ऑफ एअर आहे. ज्या बॅक्टेरिया वर्क करतायत त्या कोणत्या बॅक्टेरियाज आहे, तो एरोबिक बॅक्टेरियाज. ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 ज्या बॅक्टेरिया या ठिकाणी वर्क करतायत त्याला आपण काय म्हणतोय, एरोबिक बॅक्टेरिया. जर एरोबिक बॅक्टेरिया असतील तर यालाच आपण काय म्हणतोय, प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. काय म्हणणार आहे, प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. हा कोण सांगते, चला फास्ट. हा एक जण रॅन्डमली एक जण फास्ट. DOD त्यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. अश्विनी 805. DOD, biological oxygen demand, aerobic in presence of air, anaerobic in absence of air. मग आता हे पूर्ण sewage or any wastewater contains both aerobic and anaerobic bacteria, microorganisms which can bring about the oxidation of organic compound present in it. When this decomposition takes place in presence of full of oxygen, the some non-objectionable stable end products such as carbon dioxide, sulfate, orthophosphate, and nitrates produces this called aerobic decomposition. Organic matter plus free O2, it gives products having non-objectionable odor. गुड. नेक्स्ट बॉईज, मुलामध्ये एक जण रॅन्डमली. श्रेयश कंटिन्यू करा. श्रेयश. demand OD if any wastewater both aerobic and anaerobic about the oxidation of organic compounds present. When this decomposition takes place in presence of full of oxygen,
Some non-objectionable stable end products such as carbon dioxide, sulfates, orthophosphates, and nitrates products called aerobic decomposition. Organic matter plus free O2 that gives products having non-objectionable odor. ठीक आहे. मुलीमध्ये BOD, biological oxygen demand. Sewage or any wastewater contains both aerobic and anaerobic bacteria, microorganisms which can bring about the oxidation of organic compound present in it. When this decomposition takes place in presence of full of oxygen, the some non-objectionable stable end products such as carbon dioxide, sulfate, orthophosphate, and nitrates produces this called aerobic decomposition. Organic matter plus free O2, it gives products having non-objectionable odor. ठीक आहे. बॉयज मुलामध्ये संग्राम कुलकर्णी A56. कुलकर्णी आहेत का संग्राम? A63 पवन शिंदे. पवन Yes, sir. कंटिन्यू करा. Biological oxygen demand BOD. Sewage or any wastewater contain both aerobic and anaerobic bacteria, microorganisms which can bring about the oxidation of organic compound present in it. When this decomposition takes place in presence of full of oxygen, the some non-objectionable stable end products such as carbon dioxide, sulfates, orthosulfates, and nitrates produces. This called aerobic decomposition. Organic matter plus free O2 gives products having non-objectionable odor. ठीक आहे. राईट करा एवढं. राईट झालं की सांगा. जे मुलं ऍबसेंट आहे त्यांना जॉईन व्हायला सांगा. झालं कंप्लीट? येस सर. ठीक आहे. नाही सर, थांबा. लिहा. कंटिन्यू करा.
आदित्य गोखले, रोल नंबर किती आहे तुमचा आदित्य? 21 सर. 21 आहे. हा, झालं कम्प्लीट? हा, मुली रिप्लाय द्या. कम्प्लीट झालं? येस सर. हा, कोणाच पेंडिंग आहे का? हा, आता अटेंडन्स मी कॉल करतो तेवढेच रोल नंबर सांगा. रोल नंबर 15 प्रेझेंट आहेत का बघा? रोल नंबर 15, रोल नंबर 29 प्रेझेंट असतील तर प्रेझेंट द्या. रोल नंबर 34 आणि रोल नंबर 38. एवढे स्टुडंट ॲबसेंट आहेत बघा. परत एकदा, रोल नंबर 15 रोल नंबर 29, रोल नंबर 34 आणि रोल नंबर 38 आहेत का प्रेझेंट? याच्यामध्ये कोण? ठीक आहे, ॲबसेंट आहेत एवढे. 15, त्यानंतर 29, 34 आणि 38. ठीक आहे. कंप्लीट झालं? Yes, sir. हां, एकदम सिंपल आहे. सांगता येईल का हो? 3 शॉर्ट फॉर्म आहेत. पहिलं शॉर्ट फॉर्म आहे DO, सेकंड शॉर्ट फॉर्म आहे BOD, थर्ड शॉर्ट फॉर्म आहे त्याला आपण काय म्हणतो? COD. DO म्हणजे काय? डिझॉल्व ऑक्सिजन. नेक्स्ट POD म्हणजे काय? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. आणि COD म्हणजे काय? केमिकल ऑक्सिजन डिमांड. डिझॉल्व ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हटलं होतं? DO. एकदम सोपं आहे, याच्या अगोदरचं बघितलं आपण. त्यानंतर BOD म्हणजे काय? बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. बायोलॉजिकल हा शब्द आला की आपल्याला लगेच लक्षात येत आहे बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. बायोलॉजिकल आला की आपण लगेच म्हणू शकतो बॅक्टेरियाचे 2 टाईप्स. कोणते 2 टाईप्स? पहिल्या टाईपला आपण काय म्हणतो? एरोबिक इन प्रेझेन्स ऑफ एअर. त्या टाईपच्या बॅक्टेरियाला आपण एरोबिक म्हणतो. सेकंड जो टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो? अनएरोबिक इन ॲब्सेन्स ऑफ एअर. बघा, इन प्रेझेन्स ऑफ एअर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एरोबिक. इन ॲब्सेन्स ऑफ एअर असेल तर अनएरोबिक. सिंपल रिॲक्शन आहे. इन प्रेझेन्स ऑफ एअर असेल, एरोबिक बॅक्टेरिया असतील तर काय म्हटलंय? ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2. काय म्हटलंय हो? ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2. इट गिव्स प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. काय म्हटलंय? ऑर्गॅनिक मॅटर प्लस, सिंपल, ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 प्रोडक्ट्स हॅव्हिंग नॉन ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. हे लक्षात बघा. आणि नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? COD. COD असेल, BOD असेल त्याचा सेकंड टाईप कोणता आहे? अनएरोबिक. अनएरोबिक म्हणजे काय? इन ॲब्सेन्स ऑफ एअर. बघा, ऑर्गॅनिक मॅटर, आता फ्री O2 येईल का? येणार नाही, कारण काय? इन ॲब्सेन्स ऑफ एअर आहे. ऑर्गॅनिक मॅटर प्रोडक्ट्स हॅव्हिंग ऑब्जेक्शनेबल ऑर्डर. कोणाचं असतं ऑब्जेक्शन घेण्यासारखं ऑर्डर? कोणते केमिकल्स आहेत? पहिलं आहे त्याला आपण काय म्हणतो? H2S, हायड्रोजन सल्फाईड. CH4 म्हणजे मिथेन. NH3 म्हणजे काय? अमोनिया. आणि एरोबिक बॅक्टेरिया असेल तर काय सांगता येईल सांगा? वेन प्रेझेन्स ऑफ फ्री ऑक्सिजन इज बिलो अ सर्टन व्हॅल्यू. म्हणजेच काय? बिलो अ सर्टन व्हॅल्यू म्हणजेच काय? इन ॲब्सेन्स ऑफ एअर, इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. Anaerobic bacteria brings about decomposition producing products having objectionable order. हा अनएरोबिक बॅक्टेरियाचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. याच्या अगोदर काय डाऊट्स असेल तर विचारा 1 मिनिटामध्ये. नसेल तर थांबू, आपण उद्याच्या लेक्चरला बघू. काय डाऊट आहे का कोणाला? रिप्लाय द्या, येस नो. No, sir. नो सर. No, sir. हा, काय असेल तरी नेक्स्ट लेक्चरला सांगा. ठीक आहे. येस सर.